रामटेकमधील बंडखोरी मागे सुनील केदार यांनी शब्द फिरवला। भास्कर जाधवांचा सुनील केदारांवर मोठा आरोप। विरोधकांनी रोज 15 मिनिटे सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी। नाशकातील सभेतून पंतप्रधान मोदींचं मवियाच्या नेत्यांना आव्हान। तर इतिहासात लढवत ठेवण्यापेक्षा रोजगार किती आणेल हे सांगा, आदित्य ठाकरेंचं उत्तर। एक है तो सेफ है, एक है तो सेफ है। महाराष्ट्रातल्या पहिल्याच प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचा नारा। बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही, दादांची स्पष्टोक्ती। तर उद्धव ठाकरेंचंही टीकास्त्र। देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा। राज्यातल्या पहिल्याच प्रचार सभेत अमित शहांचं मोठं विधान। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण। तुमचा पाना द्या, विरोधकांचे नट कसतो। रवी राणांसाठीच्या प्रचार सभेतून फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या। नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। नाशिकमध्ये प्रचार सभेदरम्यान स्टेजवरून खाली उतरत आदित्य ठाकरेंचा महिलांसोबत थेट संवाद। महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास लाडक्या बहिणींचे 1500चे 150 होतील, मविया मात्र दुप्पट देणार। शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची हजेरी। मनसे आणि शिवसेनेच्या छुप्या युतीची चर्चा। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी फेटाळले। पुस्तक वाचून 8 दिवसांनंतर कायदेशीर कारवाईचा इशारा। पालघरच्या वाढवण इथं नव्या विमानतळासाठी फडणवीसांची मागणी, मोदींकडून मान्य। अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या निर्णयामुळे फडणवीसांनी मानले मोदींचे आभार। विधानसभेसाठी गडचिरोलीत गृहमतदानात 38 मतदारांनी बजावला हक्क। वृद्ध दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगातर्फे घरातूनच मतदानाची सोय।